Brought to you by Techno Camon 30 series. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील उद्यापासून म्हणजे 4 जूनपासून अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे। उद्या मतमोजणी प्रक्रिया देखील पार पडणार आहे। असं असताना अंतरवाली गावातील मनोज जरंगे पाटलांचे सहकारी असलेले डॉक्टर रमेश तारक आणि किरण तारक या दोघांनी आणि त्यांच्यासह इतर काही मराठा बांधवांनी जरंगे पाटलांच्या उपोषणाला विरोध केलेला आहे। आज अंतरवाली गावातील ग्रामस्थांनी जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत मनोज जरंगे पाटलांना उद्याच्या होणाऱ्या उपोषणाची परवानगी देऊ नका असं म्हटलेलं आहे। आपल्यासोबत अंतरवाली गावातील काही ग्रामस्थ आहेत। सर, काय सांगणार, तुम्ही जरंगे पाटलांच्या उपोषणाला विरोध केला आहे, नेमकं काय कारण असावं? नाही, आता जे गावातलं जे सलोखा आहे, जातीय सलोखा हा बिघडला आहे। गावागावामध्ये दुरी निर्माण झाली आहे आणि जो आंदोलन आहे ते आंदोलन कुठेतरी भरकटतं आहे, ते दिशाहीन होत चाललं आहे आणि त्याला गाव कंटाळ आहे सारखे ह्या याला। त्याच्यामुळे गावाने मिळून हा निर्णय घेतला आणि तो आम्ही येऊन इथे फक्त पुटअप केला। आपण जर पाहिलं तर गेले 7-7.5 महिने झाले आपण जरंगे पाटलांच्या सोबत आहात, त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहात। मग असं असताना नेमकं तुम्ही विरोध करताय, काय कारण असेल? नाही, आतापर्यंत हा आंदोलनाचा लढा हा आरक्षणासाठी होता आणि तो आरक्षणाचा विषय बाजू पडून तो आता राजकारणाचा झाला आहे आणि आजूबाजूला जे आहे ते सगळं राजकारणच चालू आहे। त्यांचा मुद्दाच आता राजकारणाचा आणि जातीयवादाचा झाला आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला विरोध करतो। त्या मताला आम्ही सहमत नाही म्हणून आम्ही बाजूला आहेत। दादा, काय सांगणार, तुम्ही जरंगे पाटलांच्या उद्याच्या उपोषणाला विरोध केलेला आहे, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तसं निवेदनही दिलेलं आहे, काय नेमकी मागणी काय तुमची, काय वाटतं तुम्हाला? या उपोषणामुळे सामाजिक सलोखा बिघडायला लागला। गावातले जे मतभेद आहेत ते खूप जास्तीचे मध्ये वाढायला लागलेत। 11 महिने झाले गावकऱ्यांनी सुरुवातीला सहन केलं, चला जाऊ द्या होत असतं, आम्ही एकमेकाचं गावात सगळे समाज असल्यामुळं एकमेकाची गुण्यागोविंदाने नांदत होतो आणि सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य केलेलं, असं काही नाही आहे। पण आता काय झालं, प्रत्येक लोकांना असं वाटायला लागलं की होय जात वाढायला लागली, मग आपली कुठेतरी जात झाली पाहिजे। कधी दुकानदारीवरून, कधी खताच्या दुकानावरून। काल मी एक खताच्या दुकानात गेलो तेव्हा मला, साहेब माझ्या दुकानात कोणीच येत नाही, आरक्षणामुळे मला खूप त्रास झाला। असे लोकांच्या भावना तयार झाल्या, तुम्ही कुठेतरी हे करा। आणि काय व्हायला लागले, गावामध्ये मंदिर आहे, धार्मिक जो हे होतं, आता महिला येतात मंदिरासमोर, तिथं ज्यांचं उपोषण आहे तिथं जे बसलेले आहेत। आता महिला तिथं लोक असल्यामुळं गावातल्या ज्या स्त्रिया येतात मंदिरात पूजाला यायला, त्याला तो त्रास होतो ना। आमचा आरक्षणाला विरोध नाही, आमचा त्यांच्या उपोषणाला बसण्याला विरोध नाही। आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जसं अंतरवालीने तुम्हाला 11 महिने चोचलं, आमची विनंती थोडंसं बाजूला करा, तुम्ही एक दुसऱ्या गावात करा, इथंच करण्यापेक्षा दुसऱ्या गावात करा ना। आता हे लोक मला एक सांगा, एक घरात तुमच्या घरात जरी पाहुणा आला तुम्ही 8 दिवस ठेवत नाहीत, तो आम्ही 11 महिने ठेवून सगळं सहन करून थोडंसं कुठंतरी असं आम्हाला वाटतं तुम्ही दुसरीकडे करावं, आम्ही तुमच्यासोबत आहेत ना, सोबत नाही असं नाही आहे। अंतरवाली सराटी हे आरक्षण आंदोलनाचं व्यासपीठ आहे। 29 ऑगस्ट 2023 रोजी या ठिकाणाहून मराठा आरक्षण आंदोलनाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली होती आणि असं असताना तुम्ही त्यांना विरोध करतायत, मग तुम्हाला मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल का? त्यांचा पाठिंबा आहे? नाही, आम्ही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जायचं कारणच नाही, आम्ही मराठा समाजासोबतच आहेत ना, काय मी आणि राहणार आहे। आम्हाला आरक्षण नको का? लागतंय ना आम्हाला पण आरक्षणाला आमचा विरोधच नाही। फक्त काय व्हायला लागलं की सामाजिक सलोखा बिघडायला लागला। हा सामाजिक सलोखा बिघडू नये, हे कुठंतरी गुण्यागोविंदाने सगळ्यांनी मिळून राहावं, एकोप्यानं राहावं। आज काय होतं, प्रत्येक लोक आपापल्या समाजाचे लोक आपापल्या पद्धतीने चालते। एखादी जयंती असली काही असली तर तिथं दुसऱ्या लोकांना बोलत नाहीत। म्हणजे आंदोलनामुळे गावागावात ते निर्माण झाले, हे याच्यामुळेच आमचा विषय होता, बाकी काही विषय नाही।